बरं उद्या माझी सेटिंग लावून ठेव 100%. काय करणार, बायकोचा बैल आहे सध्या. पप्पा हाकल दिला घरात नापास झाल्या. नेहमीप्रमाणे आमचा पहिला बेंचच. कोण चांगला वाटतंय कमेंट करा. मी ह्याच्या पैशावरती जगून मोठा झालो. हे लोजा बाहेर काढलाय. त्या पोरी पाहिजेत, बाकी काय नाही. आणि ह्या सरांचा पेपर आहे बघा, या सरांचा पेपर आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. आज तुम्ही विचार करत असाल की आज गाडी चालवताना ब्लॉग कसं काय येतोय. त्याचं कारण म्हणजे भावाचं जरा बजेट वाढलाय. भावाने एक नवीन माईक घेतलाय आणि अजून एक नवीन वस्तू येणार आहे, ती घरी गेल्यावर दाखवल. सध्या आता चाललोय मी कॉलेजला. आज आमचा पेपर आहे 6व्या सेमचा. फायनली आमची TY BSc संपत आले. काल त्याचा फेअरवेल झाला परवाच्या दिवशी. तो पण ब्लॉग अजून बाकी यायचा, तो पण येईलच. आणि कॉलेजला चाललोय आता. बाकी मित्र तर येतीलच. अभ्यास झालाय तसा 12 वाजेपर्यंत करवतो काल. बघू आता पेपरला का सगळे जात आहे. आणि प्रत्येकाने मी एसटी रेकॉर्डिंग केली. हॅलो बाय. या पोरग्याला पोरींसोबत फोटो काढायला टाइम असतात, म्हणून आज आमच्या सोबत सर्वांसोबत काढतोय. आपण कहाँ लगाया फोन? आम्ही आता चाललेलो आहे पेपरला. ह्याच्यावर बोल. तू होई आज पेपर आहे संकेत, कसा वाटतं तुला? बोलायला शब्द नाही. आणि हे माझे आता जीवलग मित्र आलेले आहेत, प्रतीक आणि संजय. 2 शब्द. तर शर्ट आणलाय, घाल तेवढा. शर्ट आणलाय गाईज, भावाने मला शर्ट आणलाय. ब्लॉगर आणि 10 रुपये घेतले आणि 3 चॉकलेट मस्त दिली. इस्त्री करून आणायचा. इस्त्री लावण्याला इस्त्री करतो. एवढा होता ना तर आपल्याला पाठवा मागणार. जेवढ्या काढलेस तर तेवढं तुला दिसणार नाही. मला तुझी गरज आहे. नाही बाबा, मला घेशील वॉशरूमला जाऊ. पुढे हे माझं आहे, हे तोडू नको. कट टेस्टिंग. हॅलो हॅलो, माईक चेक. पहिला पेपर ह्या डीडीचं काय लिहिलं नाही. हे माईक कुठे आहे? अरे हा इथं. गाईज, आमची दोघांची मॅचिंग बघा. कोण चांगला वाटतंय कमेंट करा. घेतले हॉल तिकीट. आता पेपर वर्ग बघायचा. नेहमीप्रमाणे आमचा पहिला बेंचच असणार आहे. सांगते बाबा, नाद नाही. माडिकचा आहे ना हे नको सांगायचं काय. हो, मला MCQ सांगा तेवढे. आता मला सांगतो ना भाऊ, नक्की सांगतो. मला पण सांगा, मी पहिल्या बेंचवर आहे आणि ह्या सरांचा पेपर आहे बघा. या सरांचा पेपर आहे आणि मी पहिल्या बेंचवरती आहे. इकडे त्यांना सांगा ऑब्जेक्ट सांगायला. आणि हा आमच्या कॉलेजचा हा मामा. हा बघा, हा मामा. कसं वाटतं आपल्याला? एकदम बेकार वाटतंय, कारण की पहिल्या बेंचवरती आहे आणि 3 पेपर एवढे खराब गेलेत आणि आता हा 4था पेपर आहे. ते एवढे वाटले. केटी किती लागणार आहे? आय थिंक 2 नाही 3, जास्त नाही. आज शर्ट मला ओळखीचा वाटतोय रे. कुणाच्या ओळखीचा? अरे गाण्या, हे कॉलेजचे मी ना, यांच्यामुळेच कॉलेज चालतंय. ब्लॅक वाले हे 2 ब्लॅक. आज आपण कलर मॅचिंग बघू कोण कोण घातलाय. संतोष शाने घेतलास. हे कॉस्टली आहे खूप, म्हणजे हे 1000 रुपयाचं शर्ट आहे. सो तुम्हाला नाही दाखवणार. नेहमीप्रमाणे आमचा पहिला बेंचच. हे बघू शकता. नाही, माझा आहे.
एक दोन तीन आम्हाला लाईट घे ना. 3 भावांच्या तिन्ही फर्स्ट बेंच वरती आले. आमची 3 वर्षाची बॉटल ती आमची बॉटल ज्यांनी बराच गाजवलाय. संध्या काय तुझं म्हणणं आहे? तुला असे बोलताय पोरं. अरे तुम्हाला काय माहिती आमच्या संदीप गार्डन हो रहा है. पण विषय कोणता आहे? नाही कॉमर्सचा आहे वाटतं, काय माहित नाही आम्हाला ते. काय समजलं माहिती ना. आमचे नंबर चेंज होत आहेत ना, आता काय करायचं आपण सांग. सध्या मग आहे फर्स्ट बेंच नसेल शक्यता आपल्याला. माझे 3 वर्ष लागलेले आहेत. मी 3 वर्ष पहिल्याच बेंचवर येतोय, त्यामुळं मला पास होण्यापुरतं तरी भेटलं तरी खूप झालं. पप्पा हाकल दिली ना घरात नापास झाले. आज आपला ड्रग्सचा पेपर आहे, तर तुम्हाला कसं वाटतं सांग. काय ना मी संकेत काय तुला टेन्शन काय वाटतं? सर कुठला येईल त्याच्यावर टेन्शन भरपूर आहे बाबा. सरावरती एकाच सराची दहशत आहे. ते मी आता बोलू शकत नाही. पेपर व्हायचे आहेत अजून, जाऊ दे. पेपर जाय पडला असेल. गाईज हाच तो पोरगा वेदांत ज्याच्याकडे सर्व आन्सर होते. आणि सर्वांना पीडीएफ देवदूत आमचा सर्व अख्खा पेपर जेवढा पाठवलाय तेवढा सर्व आलेला. कुणाची डोंगरे सर आले हा. करायला चेक करत होते. सुजल संवाद हात लावले असं केला. हे चल चल केस करू चल बॅट टच नाही काय नव्हतं. लांबून कसं दाखवू असं नाही. पहिला चेक केला ना. हे चल केस करू. हॅरेसमेंटची केस करू चल. पहिले 2 क्वेश्चन पहिला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन गाइस हमने एक पेपर तो सक्सेसफुली पास कर बॅट टच कुठं हे अरे चल आपले ते फोटो राहिलेत घ्यायचे लॅब मधून. ये बघूया चल चल पुढे रोज स्पॉन्सर पण हे इकडे जाऊ चला. हो सर कुठे चाललात सर? तुम्ही कधी येणार आम्हाला सुपरवायझर? का हो सर? परिस्थिती काय आहे सर? परिस्थिती काय आहे सर? सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे आमची. मग ते रील बनवत होतो. सुरुवात ब्लॉग सर ब्लॉग. बरं उद्या माझी सेटिंग लावून टाक. 100%. चल हे चल जाऊन येऊ. हे चल त्या मुताय जायले मला एवढा प्रेशर का रे? खरं सा नाही लिहिला हा तिसरा होता. पेपर डीडीचा होता केमिस्ट्रीचा होता. काय माहिती डीडी केमिस्ट्री होता. सगळे ते रिएक्शन किसको लगता है मैं डिलीट करूँगा.
हे बघा हे असले धंदे SM कॉलेजला चालले आहेत. बेबी आता व्हिडिओ मला पाठव. टाकलं संत्या कुठं आहे रे? आई सवली तर संत्याला पण जीव दे. का त्याचा माणूस गेला दुसऱ्या ती तिच्या नको. मी काढायची हिंमत ठेवतो तुला माहिती आहे ना. देऊन माडकाचा किडा आहे शेवटी. माडकाचा किडा आहे शेवटी. मागे घेऊन दोन्ही माग असं उलट होल्ड कर. काहीच यांचा फोटोशूट चाललाय ह्याच्यामुळंच कारण या पोरग्याला पोरींसोबत फोटो काढायला टाइम असतात म्हणून आज आमच्यासोबत सर्वांसोबत काढतोय. त्याला 10 वेळा कुठं बोललो तेव्हा आता सुधारलाय जरा. रात्री मेसेज केले भावाने मला आणि तो बघ त्याला तर काय लाजच नाही. तो आमच्यात हाय म्हणून जगतोय. त्याला नुसत्या पोरी पाहिजेत बाकी काय नाही. ह्या शायनर आला शायनर. अरे काय झाला काय तुम्ही घेऊन गेलो बड्डेला तेव्हा आकडा बसलेलो गाडीचा ब्रेकच लागत नव्हता म्हणून लागला नाही तर पाय घासून देईन म्हणलो पण येणार. धन्यवाद आमची जेल्ली. ए यार संकेत गाईज आमचा स्पॉन्सर स्पॉन्सरचा मेन कारण आमचा स्पॉन्सर स्पॉन्सरचा मेन कारण 150 रुपये भावाचे मी भरले फेअरवेलचे. मी ह्याच्या पैशावरती जगून मोठा झालो. हे लोजा बाहेर काढलाय. हे चल भरून टाक. हे किती मागितले? बाहेर काढले. हे किती सांगितले रोजचे? रोज चल मला सेकंडला जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 रोज 9 रोज ना. पाणी दे साधा पाणी दे. 8 रोज. 8 रोज करा. ऑर्डर मिळेल भावकीला बोलणार. गाडी आज आमचा उदास आहे. ए याला काय ना पेपर नाही दाखवलास? याला लिहिला नाही पेपर. चिठ्ठ्या मी पुरवले. तो बोलतो काय नाही दिला. जेवढी हवा नाही गेली तेवढी माझी चिठ्ठ्या गेली. काय स्पॉन्सरचं कारण हवा प्रेम आहे खूप. तू तेवढं काम करून टाक ना. स्पॉन्सरशिप केली कारण मी लवकरच धुवून स्वच्छ करून वागायला भावाला देणार आहे. मी घेऊन माझी खिशात तू का नाही दिली त्याला? नापास आहे बिचारा बोलतोय. त्याला देत जा जरा सांगत जा MCQ वगैरे. 3 बेंच पुढे आहे. 3च बेंच पुढे आहे. 7 किती होते आपण? 8 होते. 8 डिस्काउंट कर. गाड्याची केस बघा. पण काय करणार बायकोचा बैल आहे सध्या. आमचं ऐकत नाही. आमच्यात नसतं सध्या. बरोबर ना काय रे? सध्या बायकोचा बैल आहे. मला काय माहित कोणत्या. मला आला पण लगेच बिलिंग पे भावा. सतीश बेबी डार्लिंग दीडशे दे. हम गरीब सांगतो मी केलं. तुझ्यासारखी गरिबी सर्वांना असं आहे. तुझ्यासारखी हे केले नाही तुझे. तू नाही द्यावं बोललास. आता दे मला. प्रतिका विश्वास नाही पण तुझ्या विश्वास मला दे. दाखवतो गरीब. हे बघ एक हे बघ 150 हे 300. त्याने अजून एकाचे पण केले नाही केले नाही. खोटं म्हणतोय काय मी? केले त्याचं नाव लिहू. तुझे वेदांचे माझे असे केले. तू दे घे काय घे चालत. मग तो काय वर्गाने हाकलं डायरेक्ट. उभा करेल का? प्रतीकला नाही करणार. तो पोरगा सांगितलं मी कालच सांगितलं तुम्हाला काय बोलून गेलो. आता तू तिथं चालेल नाही घरी.
इकडे ते फोन लाव त्याला जा प्रत्येक पटकन घेऊन ये जाय माडी घेऊन ये. जा गाडी जा गाडीवरनं घेऊन ये जा जा एक पोरगा येतोय त्याला 150 हा जा जा फोन करते इथे ती जा 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 हा, तो भाऊ घरी आहे. केले ऐक माझा अरे दिले ए संगीत बघ यायला म्हणजे आता माझ्यावर पण विश्वास नाही तुझा काय झाला मी कशाला खोटा म्हणून हा हे तुझा हे फोनला हे लावले बघ इथला बिल पण मला दे फोन नाही उचलय हॅलो व्हिडिओ घे अरे सोर आवेरी 150 रुपये पद आहे सोर आवेरी 150 रुपये पद आहे आम्हाला 150 तुला बोललो नाही ट्रिपची जमल काय तेव्हा काय बोलला मग ट्रिपची म्हणजे अजून 2 ना आणि हा एक झाले किती मारवाडी आहेस माहित नाही मला नव्हतं माहित मोठा आला ना दही पटानी होईल पोलात ओळखतो माहिती कधी जेव्हा त्यानं मला ओव्हर साईज होईल येड्या. मला नव्हतं माहित ही थोडी मोठी असेल ना पटानी होईल हा? बोलल्यावर ना स्वतःच बोल त्या दिवशी वेगळ्या ह्याच्यात बोलायला लगेच समजलं. भाषा बोलला त्या मुलाच ना हा मग त्याच्या अगोदर तो बोललाच म्हणून समजलं. हा बिग साईज आहे तिचं कसं माहोल बोललो ते आंबे आले चल घे लिस्ट पाठव 100% बाबा भावा त्याची फोटो काढत नाही बोला विषय काय झालं ब्रेकअप चल हे मीच घेतो पहिला दे बाकी तुम्हाला मी जातो स्पॉन्सर आहे हे मोरे असेच का रे फुकट तिथं प्रकट हे बघ इकडे तुम्हाला नडू नको भांडण करेन मी हा दाखवून देईन गाडी खाली तुझी गाडी मी घेऊन जाईल हे स्कूटी तरी चालवतं नारुटो हा मग स्कूटी घेऊन जायला गाडी खाली दाखव सुजलचा फादर मम्मी पण आहे ना ती चलो गाईस पिया आणि निघा